नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. आता ही जे मी व्हॉइस देते त्यानं थोडासा वाऱ्याचा आवाज येईल तर समजून घ्या. आम्ही गेलो होतो डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी बरं का. आता डोहाळे जेवणासाठी कार्यक्रम हा संध्याकाळीच असतो. मेन म्हणजे पण हा हॉलला होता, पण खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि त्यानंतर इथे छोट्याशा काही ॲक्टिव्हिटीज चालल्या होत्या थोड्याशा. कारण हसत खेळत हा कार्यक्रम पार पडावा असं म्हणजे जे मेन होते त्यांनाही वाटत होतं आणि सगळ्यांनाच वाटतं. कारण आपण असंही कायमच काम करतो आणि असा हा क्षण असतो, हा कधीतरी येत असतो, असा हा कायम येत नाही बरं का. असे जे कार्यक्रम असतात ते कधीतरी येतात आणि आपल्या कामामधून सवड काढून आपण त्यासाठी जात असतो. आणि अशा वेळी जर असं हसत खेळत जर कार्यक्रम पार पडला ना, खूप छान वाटतं. असं वाटतं की आपण फिरायला वगैरे गेलो असं वाटतं. त्यानंतर मेन एंट्री झाली ती मेन कपलची आणि आमच्या कार्यक्रमाची जी शोभा वाढवणारी होती ती आमची ताई म्हणजे आमची दिदू, म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे पण मी बोलते. तर इतकी छान एंट्री झाली ना, खूप सुंदर एंट्री झाली होती बरं का. खरंच एक म्हणजे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असे ना, पण यातून खूप काही आहे म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दामध्ये बरं का. खूप आनंद असतो आणि त्यानंतर इतकी छान एंट्री झाली ना, तर मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. पण खूप वेगळं असतं म्हणजे तो क्षणच खूप वेगळा असतो. आई होणं म्हणजे एक आपला स्वतःचा नवीन जन्म होतो, एका स्त्रीचा नवीन जन्म होतो. पण कसं असतं माहिती आहे का, जेव्हा बाळ जन्माला येतं ना, तेव्हा ती सगळे जे दुःख असतं ते सगळं विसरते या क्षणामध्ये. त्यानंतर इथेही त्या सरांच्या थोड्याशा ॲक्टिव्हिटीज परत सुरू झाल्या होत्या की तुम्ही म्हणजे काही काही चुका झाल्या तुमच्या दोघांकडनं, कशा झाल्या, काय झाल्या, किती वेळा तुम्ही आय लव्ह यू वगैरे बोलले, असं त्यांचं म्हणणं होतं. ते त्यांना विचारत होते. पण ते दोघेही खूप लाजाळू होते बरं का. त्यांना म्हणजे आज अचानक कोणीतरी प्रश्न विचारला तर ते तसं होणारच, प्रत्येकाचं तसंच होतं. त्यानंतर इथे ना मस्त असे छोटे छोटे डान्स झाले. छोटे छोटे म्हणजे डान्स एकदम 3-4 मिनटाचेच होते, पण खूप छान वाटलं. आता ही मला काही माहीत नव्हतं बरं का असे डान्स वगैरे होतील, नाही तर मी नक्की सहभाग घेतला असता. मला काही डान्स इतका जमत नाही, पण असं नंतर वाटलं ते आणि असं वाटलंही नव्हतं. आणि त्यानंतर आमच्या कॅमेरामॅनने किती छान शूट केलं होतं आणि खूप मस्त वाटत होतं बरं काही सगळे ना, अगदी छान वाटत होतं. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आता यामध्ये ना जास्त काय आमचं शूट घेतलं नव्हतं, कारण काय होते पाहुणे वगैरे असतात, कधीतरी पाहुणे एकत्र येतात आणि आपण व्हिडिओ वगैरे करत बसणं म्हणजे ते नाही वाटत बरोबर बरं का, असं मला तरी वाटतं. आणि त्यात यूट्यूबचं जे काम करते ते फक्त मीच करते, बाकी दुसरं कोणीही करत नाही. आता जो व्हिडिओ आहे माझा यानंतरचा तो जो व्हिडिओ आहे ना, तो मी घरी होते तेव्हा घेतला होता, पण तुम्ही लास्टला अपलोड केला तर हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. तर आत्ताच आवरलं आहे आणि मस्त असा मी लुक केलेला आहे. कसं आहे काय माहीत. बाळा, हे बाळा, होय तू शाळूवरती झाकण टाक, पहिलं झाकण टाक, पाऊस आला तर हे होईन बाळा. पहिलं झाकण टाक पहिलं. आमचे छोटे जागा टाकताय झाकण. काय होते पावसाचा काय भरोसा नाही आहे आणि त्यामुळे टाकताय ना. दिसले 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 नाही तुझ्याकडे नाही बाळा. चल घे पटकन आवरून, पाऊस येतो. तर मी मस्त असं आवडलंय माझं बरं का. कसं दिसतंय माझं लुक नक्की सांगा. आणि इतकं तर नाही दाखवू शकत मी, म्हणजे साडी पूर्ण दीदीकडून दाखवेन. खूप छान फक्त एका कार्यक्रमासाठी म्हणजे आजच घेतली नवीन. तर चला पाहूया आता कार्यक्रमामध्ये जर जेवढं शूट घेता येईल तेवढं मी घेणार आहे. तर कसा कार्यक्रम होतो नक्की